ठीक आहे, तर लेक्चर स्टार्ट करूयात पहा. तर आजपासून पहा आपण फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट म्हणून बॅच स्टार्ट केलेली आहे. तर पायथॉन वेब डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करायच्यात, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज या ठिकाणी आपल्याला शिकायच्या, त्या ठिकाणी मी राईट करतो पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पायथॉन मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, कोणकोणत्या लँग्वेजेस आपल्याला कव्हर करायचे. आता तुम्हाला तर माहिती आहे फुल स्टॅक म्हणजे लेयर्स. स्टॅक म्हणजे काय? लेयर्स. तर फुल स्टॅक मध्ये 3 लेयर्स असतात. एक असतो तुमचा फ्रंट एंड, दुसरा लेयर असतो तुमचा बॅक एंड आणि तिसरा लेयर असतो तुमचा डेटाबेस. अशा 3 लेयर्स असतात पहा, फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर फ्रंट एंड मध्ये आपण कोणकोणत्या लँग्वेजेस कव्हर करणार आहोत? तर फ्रंट एंड मध्ये आपण शिकणार आहोत HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, जेसन, अजॅक्स आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत एक तर रिॲक्ट जेएस किंवा अँग्युलर जेएस. या दोन्ही पैकी एक फ्रेमवर्क आपण काय करणार आहोत, पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर हे झालं तुमच्या फ्रंट एंडचा सिलेबस, की फ्रंट एंड मध्ये पहा आपण एवढ्या टेक्नॉलॉजीज, एवढ्या लँग्वेजेस आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आणि बॅक एंड मध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत कोर पायथॉन, त्यानंतर ऍडव्हान्स पायथॉन, त्यानंतर पायथॉन मॉड्यूल्स, त्यानंतर पायथॉन मध्ये घेणार आहोत आपण प्रोजेक्ट, त्यानंतर पुढे जाऊन आपण सगळ्यात मेन म्हणजे घेणार आहोत डिजांगो फ्रेमवर्क. पायथॉनचं फेमस फ्रेमवर्क आहे डिजांगो फ्रेमवर्क. आणि डिजांगो फ्रेमवर्क मध्ये आपण काय करणार आहोत, एक फायनल प्रोजेक्ट सुद्धा आपण घेणार आहोत. तर हे झालं तुमचे बॅकएंड. तर बॅकएंड मध्ये आपण घेणार आहोत पायथॉन, कोर पायथॉन, ऍडव्हान्स पायथॉन मॉड्यूल्स आणि पायथॉनचे फ्रेमवर्क्स. आणि त्यानंतर डेटाबेस आपण या ठिकाणी घेणार आहोत MySQL डेटाबेस आपण शिकणार आहोत MySQL डेटाबेस. तर असे 3 लेयर्स असतात पहा, फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. ओके. तर फ्रंट एंड मध्ये पहा आपण जर समजा तुम्हाला फ्रंट एंड जर आलं तर तुम्ही या ठिकाणी होता फ्रंट एंड डेव्हलपर. जर समजा तुम्हाला बॅक एंड आलंय तुम्ही होणार आहात बॅक एंड डेव्हलपर. आणि डेटाबेस जर आला तर तुम्ही होणार आहात एक डेटाबेस डेव्हलपर. ओके. तर आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस, ज्यावेळेस तुम्हाला या तिन्ही गोष्टी येणार आहात त्यावेळेस तुम्ही कोण होणार आहात, एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. ओके. तर हा झाला ओव्हरऑल तुमचा एक सिलेबस, की आपल्याला आपल्या बॅच मध्ये आपण कोणकोणत्या लँग्वेजेस शिकणार आहोत. ओके. त्यानंतर पहा पुढे आता हे जे काही 3 लेयर्स आपण या ठिकाणी राईट केलेले आहेत, या 3 लेयर्सला थोडक्यात आपण या ठिकाणी नाव देणार आहोत पहा. याला मी म्हणतोय मॉड्यूल 1, या ठिकाणी याला मी म्हणणार आहे मॉड्यूल 2 आणि या ठिकाणी याला मी म्हणणार आहे मॉड्यूल 3. तर असे 3 मॉड्यूल मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता हे मॉड्यूल मी तयार केलेले आहेत. तर आपण काय करणार आहेत, या 3 मॉड्यूल मध्ये आपण काम करणार आहोत. तर आजपासून या ठिकाणी आपण मॉड्यूल 2 ला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत पहा. मॉड्यूल 2 ला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. आणि नेक्स्ट मंडे पासून आपण या ठिकाणी मॉड्यूल 1 ला सुद्धा काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मला अगोदर मॉड्यूल 1 करायचं आहे नंतर मॉड्यूल 2 करायचं आहे, किंवा अगोदर मॉड्यूल 2 करणार नंतर मॉड्यूल 1 करायचंय, तुम्ही 1 बाय 1 एक मॉड्यूल सुद्धा काय करू शकता, कव्हर करू शकता. आणि तुम्हाला जर वाटलंय की मला काय करायचंय, दोन्ही मॉड्यूल या ठिकाणी मला सोबत शिकायचंय, मला बॅक एंड पण सोबत करायचंय, मला फ्रंट एंड पण सोबत करायचंय, तर तुम्ही या ठिकाणी फ्रंट एंड आणि बॅक एंड असं दोन्ही सुद्धा काय करू शकता, तुम्ही सोबत करू शकता. ओके. तर आजपासून या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय मॉड्यूल 2 ला आणि नेक्स्ट मंडे पासून आपण स्टार्ट करणार आहोत मॉड्यूल 1 ला. आणि मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 संपल्यानंतर आपण या ठिकाणी मॉड्यूल 3, ओके, मॉड्यूल 3 हा तुमचा मॉड्यूल 2 मध्येच येणार. ओके. ते हळूहळू तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आजपासून या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय बॅक एंडला. ओके. आणि मंडे पासून आपण स्टार्ट करणार आहोत फ्रंट एंडला.
तर बॅकएंड मध्ये आपण या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला शिकणार आहोत कोर. सगळ्यात सुरुवातीला आपण शिकणार आहोत कोर पायथॉन. ओके, सगळ्यात अगोदर कव्हर करणार आपण कोर पायथॉन. तर कोर पायथॉनचा जो काही सिलेबस आहे, कोर पायथॉनचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. कोर पायथॉन ऍडव्हान्स पायथॉनचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. ओके, तर कोर पायथॉन मध्ये आज आपल्याला शिकायचं या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन. इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन. ओके, इंट्रोडक्शन मध्ये आपण काय घेणार आहोत, व्हॉट इज पायथॉन, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ पायथॉन, त्यानंतर पाहणार आहोत आपण फीचर्स ऑफ पायथॉन, त्यानंतर आपण घेणार आहोत इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. ओके, हे आपण इंट्रोडक्शन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी पाहूयात आपण व्हॉट इज पायथॉन. सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण पाहूयात व्हॉट इज पायथॉन. म्हणजे फीचर्सच्या नंतर आपण इथे एक कन्सेप्ट घेणार आहोत, ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन हा सुद्धा कन्सेप्ट या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण घेणार इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण पाहणार आहोत व्हॉट इज पायथॉन. इंट्रोडक्शन मधला पहिला पार्ट व्हॉट इज पायथॉन. आता तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता पहा पायथॉन काय आहे. पायथॉन ही तुमची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पहा पायथॉन ही काय तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही म्हणू शकता पायथॉन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. इथे मी राईट करतो पहा, पायथॉन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. पण तुम्ही असंही म्हणू शकता पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही असं म्हणू शकता पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. पहा आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, की पायथॉन मध्ये आपल्याला पुढचा टॉपिक शिकायचा पहा. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍडव्हान्स पायथॉन कडे जाऊ त्यावेळेस आपण एक टॉपिक शिकणार आहोत ऊप्स कन्सेप्ट. तुम्ही कोणतीही लँग्वेज घ्या, प्रत्येक लँग्वेज मधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट असतो तुमचा ऊप्स. ऊप्सलाच म्हणतो आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग. ओके, त्यामध्ये आपण शिकणार आहोत पहा इनहेरिटन्स, मल्टी थ्रेडिंग, एनकॅप्सुलेशन, ओव्हरलोडिंग. हे कन्सेप्ट या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यामध्ये आपण क्लास क्रिएट कसा करायचा आहे, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा आहे ते आपण या ठिकाणी पुढे जाऊन शिकणार आहोत. पहा म्हणजे ते आपण पुढे मी तुम्हाला डीप मध्ये कव्हर करेलच. पण तुम्ही आता म्हणू शकता पहा पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. पहा ओके, नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे हिस्ट्री ऑफ पायथॉन. नेक्स्ट टॉपिक पाहायचा आपल्याला हिस्ट्री ऑफ पायथॉन. हिस्ट्री ऑफ पायथॉन मध्ये आपण पाहणार आहोत की पायथॉन लँग्वेज डेव्हलप कुणी केली आहे, पायथॉन लँग्वेज डेव्हलप होण्याच्या अगोदर पायथॉनच्या अगोदर कोणकोणत्या लँग्वेजेस होत्या, पायथॉनला पायथॉन नावच का पडलंय, त्यानंतर पायथॉन लँग्वेज ज्यावेळेस डेव्हलप झाली त्यावेळेस पायथॉनचं कोणतं व्हर्जन होतं ते या ठिकाणी आपण डीप मध्ये डिस्कस करणार आहोत. पहा तर आपण या ठिकाणी पाहूयात हिस्ट्री ऑफ पायथॉन. हिस्ट्री ऑफ पायथॉन. तर इथे मी राईट करतो पहा अ टीम ऑफ एम्प्लॉईज यूज एबीसी लँग्वेज टू डेव्हलप डॉस. आता डॉसचा फुल फॉर्म काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. डॉसचा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, डॉसचा फुल फॉर्म. तर एक टीम होती पहा, एक एम्प्लॉईजची एक टीम होती. ती टीम कोणत्या लँग्वेजवर काम करत होती, एबीसी लँग्वेजवर या ठिकाणी काम करत होती. आणि त्या एबीसी लँग्वेजवर या ठिकाणी काम करत असताना त्यांनी एक ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी काय केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम, डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम. आणि त्या टीम मध्ये एक मेंबर होता पहा, त्या टीम मध्ये एक मेंबर होता, त्या मेंबरचं नाव आहे
ज्युडो वॅम रोसम. त्या मेंबरचं नाव काय आहे? ज्युडो वॅम रोसम इज अ मेंबर ऑफ टीम who likes ABC very well. Who likes ABC very well. म्हणजे काय? तो जो काय मेंबर होता त्या मेंबरला एबीसी लँग्वेज या ठिकाणी चांगल्या प्रकारे येत होती का? चांगल्या प्रकारे त्याला अवगत होती का? आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात एक विचार आला की आपण काय केलं पाहिजे, आपली सुद्धा एक स्वतःची लँग्वेज आपण डेव्हलप केली पाहिजे का? ठीक आहे, तर इथे मी राईट करतो, ही वॉन्टेड टू डेव्हलप. त्याला सुद्धा वाटलंय की आपली सुद्धा काय असली पाहिजे, स्वतःची एक लँग्वेज, ओन लँग्वेज, स्वतःची एक लँग्वेज असली पाहिजे. आणि ती लँग्वेज कशी असली पाहिजे? विच इज सिंपल पॉवरफुल अँड इझी टू रिलेटेड टू ABC and related languages तर त्याला सुद्धा वाटलंय की आपली एक स्वतःची लँग्वेज असली पाहिजे आणि ती लँग्वेज कशी असली पाहिजे? सिंपल, पॉवरफुल आणि इझी. कुणाच्या तुलनेत? एबीसी लँग्वेज. म्हणजे त्यावेळेस कोणती लँग्वेज होती? एबीसी लँग्वेज. आणि बाकीच्या लँग्वेजच्या तुलनेत आपली लँग्वेज कशी असली पाहिजे? सिंपल, पॉवरफुल आणि इझी. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, त्या स्वतःच्या लँग्वेज या ठिकाणी काम करण्यासाठी सुरुवात केली. आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःची एक लँग्वेज डेव्हलप केली. ही डेव्हलप हिज लँग्वेज, स्वतःची लँग्वेज या ठिकाणी एक डेव्हलप केली, प्रोग्रामिंग लँग्वेज. कधी? 1989 मध्ये स्वतःची लँग्वेज डेव्हलप केली आणि त्या लँग्वेजला कीप ॲज पायथॉन लँग्वेज. त्या लँग्वेजला नाव काय ठेवलंय? पायथॉन. तर पायथॉन लँग्वेज डेव्हलप कधी झाली आहे? 1989 मध्ये. पायथॉन लँग्वेज डेव्हलप कोणी केली आहे? ज्युडो वॅम रोसम. त्यानंतर ज्या वेळेस पायथॉन लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस पायथॉन लँग्वेजला पायथॉन नावच का देण्यात आलं, त्याची सुद्धा एक हिस्ट्री आहे की पायथॉनला पायथॉन नावच का देण्यात आलं. तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी त्याची स्वतःची लँग्वेज डेव्हलप झाल्यानंतर त्यालाही वाटलं की आपल्या लँग्वेजला काहीतरी नाव द्यायला पाहिजे. तर आता नाव द्यायचं काय? ओके, तर त्यावेळेस एक बीबीसी न्यूज चॅनल, बीबीसी एक न्यूज चॅनल आहे, त्या बीबीसी चॅनलला एक फेमस सिरियल लागायची. त्या सिरियलचं नाव होतं मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. आणि तो जो काही ज्युडो वॅम रोसम होता, तो ज्युडो वॅम रोसम या ठिकाणी तो डेली सिरियल पाहायचा कारण त्यावेळेस ती फेमस होती आणि त्याला ती खूप आवडत होती. आणि त्याच्यानंतर तो काय करायचा, ती सिरियल तो दररोज पाहायचा आणि त्या सिरियलच्या नावावरूनच त्यांनी आपल्या जी काय लँग्वेज आहे त्या लँग्वेजचं नाव ठेवलेलं आहे पायथॉन. ओके, तर इथे मी राईट करतो, द नेम ऑफ पायथॉन टेकन बाय कॉमेडी सिरियल. त्या सिरियलचं नाव काय आहे? मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. या सिरियलच्या नावावरून आपल्या लँग्वेजचं नाव ठेवलेलं आहे पायथॉन. आता तुम्ही पायथॉन पाहिलेलं आहे. पायथॉन म्हणजे काय? आपण पायथॉन मध्ये इंग्लिश मध्ये आपण म्हणतो पायथॉन, याचा अर्थ होतो स्नेक. तुम्ही पायथॉनचा लोगो जरी पाहिला असेल तर तुम्हाला ठिकाणी स्नेक दिसतो असा. इथे मी राईट करतो पायथॉन लोगो. इथे मी सर्च करतो पायथॉन लोगो. तुम्हाला इथे पायथॉनचा लोगो दाखवतो मी एकदा. हा पायथॉनचा लोगो आहे. म्हणजे इथे थोडक्यात पायथॉन म्हणजे स्नेक, मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पायथॉनला अजगर म्हणतो. ओके, तर या ठिकाणी स्नेक. ओके, तर तुम्हाला माहिती असेल का पायथॉन म्हणजे अजगर? तर तुम्हाला माहिती आहे जो बिग स्नेक असतो. ओके, तर त्याच्या लक्षात काय आलंय की आपल्या समोर जे काही लँग्वेजेस असतील तर त्या लँग्वेजेस पेक्षा आपली लँग्वेज काय असली पाहिजे? पॉवरफुल असली पाहिजे, सिंपल असली पाहिजे आणि इझी असली पाहिजे.
त्यामुळे त्यांनी आपल्या लँग्वेजचं नाव काय ठेवलेलं आहे, पायथॉन लँग्वेज. आणि ज्या वेळेस पायथॉन लँग्वेज डेव्हलप झाली त्यानंतर ती पब्लिक कधी झाली आहे, 1991 मध्ये. फायनली ही रिलीज, म्हणजे आतापर्यंत तोच यूज करत होता, पण त्याने रिलीज कधी केली आहे पायथॉन लँग्वेज टू रिलीज इन पब्लिक इन 1991. इन 1991. आणि त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन होतं पायथॉन 1.0. पायथॉनचं व्हर्जन होतं पायथॉन 1.0. तर पायथॉन लँग्वेज डेव्हलप झालेली आहे 1989 मध्ये. पण पायथॉनचं फर्स्ट व्हर्जन आणि पायथॉन पब्लिक कधी झाली, पब्लिक म्हणजे सर्वांसाठी वापरण्यासाठी कधी आलेली आहे, 1991 मध्ये. आणि त्यावेळेस पायथॉनचं व्हर्जन होतं पायथॉन 1.0. आणि त्याच्यानंतर लेटर पायथॉन रिलीज, म्हणजे पायथॉन रिलीज झाल्यानंतर रिलीज इन डिफरंट व्हर्जन या ठिकाणी आलेले आहेत. मग कोणते असतील ते व्हर्जन, पायथॉन 2.0, पायथॉन 3.0. आता जर आपण पाहिलं तर सध्या पायथॉनचं 3 समथिंग टू 22 पॉईंट काहीतरी व्हर्जन सध्या चालू आहे. म्हणजे व्हर्जन्स म्हणजे काय, ज्या वेळेस लँग्वेजेस मध्ये काहीतरी बदल होतात, नवीन फीचर्स ऍड होतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होतात, तुमचे लँग्वेजेस अपडेट होत असतात. म्हणजे नवीन व्हर्जन्स त्यामध्ये येत राहतात. ओके, तरी झाली तुमची पायथॉनची हिस्ट्री, तुम्हाला विचारली जाऊ शकते पा. ओके, तर परत एकदा सांगतो, पायथॉन लँग्वेज डेव्हलप कोणी केली आहे, जुडो वॅन रोसम. डेव्हलप कधी झाली आहे, 1989 मध्ये. पब्लिक झालेली आहे 1991 मध्ये. पायथॉनला पायथॉन नाव कशावरून पडलंय, कॉमेडी सिरियल मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस. ओके, ही झाली तुमची पायथॉनची हिस्ट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्या ठिकाणी पाहायचंय, फीचर्स ऑफ पायथॉन. नेक्स्ट कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, फीचर्स ऑफ पायथॉन. ओके, तुम्हाला विचारले जाऊ शकतात पहा, पायथॉनचे फीचर्स सांगा. त्यावेळेस तुम्हाला पायथॉनचे फीचर्स सांगायचे पहा. तर पायथॉनचे जवळजवळ भरपूर फीचर्स आहेत, त्यामध्ये आपण काही फीचर्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर पायथॉनच्या ठिकाणी फर्स्ट फीचर्स, पायथॉन इज अ सिंपल, easy and powerful language. First feature, Python is a simple, easy and powerful language. आता आपण त्याला सिंपल का म्हणतो, इझी का म्हणायचंय, पॉवरफुल का म्हणायचंय, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सिंपल का, कारण पायथॉन मध्ये जे काही तुमचे सिंटॅक्स आहेत ते सिंटॅक्स एकदम इझी आहेत पहा. पायथॉन सपोर्ट्स सिंपल सिंटॅक्स, म्हणजे अदर लँग्वेजच्या तुलनेत पायथॉनचे सिंटॅक्स कसे आहेत, एकदम सिंपल आहेत. म्हणजे जर समजा तुम्हाला काही प्रिंट करायचं असेल तर प्रिंट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट राईट करायचं प्रिंट. समजा तुम्ही सी लँग्वेज शिकलेला असताल का, तर सी लँग्वेज मध्ये जर समजा तुम्हाला हॅलो वर्ड प्रिंट करायचं असेल, सी लँग्वेज मध्ये जर समजा तुम्हाला हॅलो वर्ड प्रिंट करायचं असेल, तर नाही म्हणलं तरी तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 लाईन तुम्हाला राईट करावं लागतात. जवळजवळ 5 ते 6 लाईन्स तुम्हाला राईट करावं लागतात. पण इथे तुम्हाला फक्त एकच लाईन राईट करायची, प्रिंट हॅलो. तर ऑटोमॅटिकली काय होणार, तुमचं आउटपुटला हॅलो वर्ड तुमचा प्रिंट होणार आहे. किंवा तुम्हाला आउटपुटला काय करायचंय, इथे पहा मी एक एक्झाम्पल राईट करतो, डायरेक्टली मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो, सिंटॅक्स किती इझी असते. आता पुढे जाऊन आपण पायथॉन इन्स्टॉल करणार आहोत, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आयडियली तुमचं काय होणार आहे, इन्स्टॉल होणार आहे. ओके, ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. आता मी फक्त तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो की किती इझी आहे. समजा इथे मला काय करायचंय, प्रिंट करायचं हॅलो वर, तर इथे फक्त राईट करा प्रिंट करतो या ठिकाणी मी हॅलो. आउटपुटला लगेच तुम्हाला हॅलो प्रिंट होईल. आउटपुटला लगेच तुम्हाला काय झालंय, हॅलो प्रिंट झाला. किंवा तुम्हाला काय करायचंय, 1 to 10 नंबर प्रिंट करायचं, फक्त एवढं राईट करा. फॉर या ठिकाणी राईट करतो, आय इन रेंज 0,11. ओके, आणि इथे मी राईट करतो प्रिंट आय. तर इथे पहा तुम्हाला आउटपुटला 0 to 10 या ठिकाणी प्रिंट झालेला असेल. पहा
ओके, म्हणजे एकदम इझी सिंटॅक्स आहे, एकदम सिंगल लाईन मध्ये. किंवा मी या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल, तुम्ही म्हणता सर हे काय, आता हे पुढे तुम्हाला शिकायचंय, हे तुम्हाला आपण शिकवणार आहेत पा. ओके, फक्त मी तुम्हाला सांगतोय की सिंटॅक्स किती इझी पा. समजा इथे मी राईट करतो पा, इफ 100 लेस दॅन 200, इफ 100 लेस दॅन 200, मी या ठिकाणी प्रिंट करतोय हॅलो 1. ओके, त्याच्यानंतर मी इथे राईट करतो पा एल्स, इथे राईट करतो मी एल्स, आणि इथे मी प्रिंट करतो मी हॅलो 2. आता इथे पा इफ आणि एल्स हे तुम्हाला पुढे शिकायचंय, तर इथे सिंटॅक्स फक्त पा, सिंटॅक्स किती सोपं आहे पा. इफ जर कंडिशन ट्रू झाली तुम्ही इफ ब्लॉकच्या आतमध्ये जाणार, अदरवाईज तुम्ही कुठे जाणार, एल्स कडे जाणार. इथे मी एंटर इट करतो, 100 लेस दॅन 200, 100 20 पेक्षा लहान आहेत का, येस, कंडिशन ट्रू, आपण कुठे जाणार, इफ ब्लॉकच्या आतमध्ये. हे तुम्हाला पुढे शिकायचंय. तर आउटपुटला तुम्हाला इथे पहा काय प्रिंट झालंय, हा इथे तुम्हाला एरर आला पहा, काय सिंटॅक्स एरर. इथे पहा मी डबल कोटच्या ठिकाणी क्लोज करण्याचा विसरलो, परत या ठिकाणी राईट करतो पहा. आता मला परत प्रोग्राम राईट करावा लागेल, ऍज इट इज इथे मी कॉपी करतो, पेस्ट करतो, परत या ठिकाणी मी प्रोग्राम राईट करतो, प्रिंट करतो हॅलो 1, हॅलो 1. त्याच्यानंतर इथे राईट करतो मी एल्स, प्रिंट करतो हॅलो 2. ओके, हॅलो 2, डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर करतो. आता तुम्हाला या ठिकाणी आउटपुट काय आलेला दिसतोय, हॅलो 1. तर एकदम सिंपल सिंटॅक्स आहे पहा. तर इथे पहा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे सिंटॅक्स एरर. इथे सांगतोय तुम्हाला काय, अनटर्मिनेटेड स्ट्रिंग लिटरल, म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय केलेलं नाहीये, स्ट्रिंगला तुम्ही टर्मिनेट म्हणजे क्लोज केलेली नाहीये. इथे पहा तुम्ही ओपन केलंय पण एंड केला त्याचा नाही. तो तुम्हाला सांगतोय पहा, पायथॉन एकदम तुम्हाला एरर वाचल्याबरोबर लक्षात येतंय की तुम्ही कुठे चुकताय. ओके, तर इथे पहा काय राहिलं होतं माझा, डबल कोट. ओके, तर इथे पहा सिंटॅक्स एकदम इझी आहे पहा. त्याच्यानंतर पहा पॉवरफुल आपण का म्हणतो किंवा इझी आपण का म्हणतो, तर याच्यामध्ये लेस कोडिंग आहे पहा. पायथॉन सपोर्ट्स लेस कोडिंग, म्हणजे कमी प्रमाणात तुम्हाला काय करावं लागते, कोडिंग राईट करावं लागते. इझी अँड लेस कोडिंग, इझी अँड लेस कोडिंग, जी कोडिंग आहे ती कमी प्रमाणात करावं लागते. जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पहा, इथे तुम्हाला हेडर फाईल वगैरे राईट करण्याची आवश्यकता आहे का, नाही. किंवा या ठिकाणी पहा मी फॉर लूप मध्ये या ठिकाणी 0 to 10 प्रिंट केले, किती लाईन राईट केल्या, फक्त 2 लाईन्स, कमी प्रमाणात. किंवा मी या ठिकाणी काय करतो पहा, एक एक्झाम्पल राईट करतो, प्रिंट करतो या ठिकाणी मी 100 प्लस 200. आता मला माहिती आहे दोघांची ऍडिशन, हे पहा लेस कोडिंग. तर पायथॉन मध्ये जे काय तुम्हाला कोडिंग करायची ती कमी प्रमाणात करायची, म्हणजे कमी कोडिंग असते का. म्हणजे अदर लँग्वेजेस मध्ये जर तुम्ही 10 लाईन राईट करत असताल, तर पायथॉन मध्ये तोच प्रोग्राम तुम्ही जवळजवळ 2 ते 3 लाईन्स मध्ये तुम्ही करू शकता, किंवा सिंगल लाईन मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. पायथॉनचा प्रोग्राम तुम्ही सिंगल लाईन्स मध्ये सुद्धा करू शकता. पुढे जाऊन एक कन्सेप्ट आहे पहा पायथॉन मध्ये, कॉम्प्रेन्शन, त्यामध्ये तुम्ही सिंगल लाईन प्रोग्राम तुम्ही करू शकता. आता पॉवरफुल आपण काय म्हणतो, पायथॉन सपोर्ट्स लॉट ऑफ मॉड्यूल्स, पायथॉन सपोर्ट्स लॉट ऑफ मॉड्यूल्स. वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत पहा, रिच आहेत मॉड्यूल्स मध्ये. जे मॉड्यूल्स म्हणजे कोणकोणते, नम्पीज, पांडा, मॅथ प्लॉट्स, हे काय झाले पायथॉनचे मॉड्यूल्स. अजूनही खूप सारे मॉड्यूल्स आहेत पहा, ठीक आहे. तर यामध्ये मॉड्यूल्स जास्त असल्या कारणाने आपण याला काय म्हणतो, पॉवरफुल. ओके, पायथॉन इज अ सिंपल, इझी अँड पॉवरफुल लँग्वेज. त्याच्यानंतर पहा पुढचं या ठिकाणी आपल्याला बघायचंय, पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स. पायथॉन इज अ ओपन अँड फ्री सोर्स, ओपन अँड फ्री सोर्स. म्हणजे पायथॉन लँग्वेज जर तुम्हाला इन्स्टॉल करायची असेल, तुम्हाला जर यूज करायचं असेल, तर पूर्णपणे या ठिकाणी फ्री आहे पहा. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेड परचेस करण्याची आवश्यकता नाहीये. पायथॉनची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव या ठिकाणी मी राईट करतो, https://
www.python.org ही पायथॉनची ऑफिशियल वेबसाईट आहे पहा. या वेबसाईट वरून तुम्ही काय करू शकता, पायथॉन लँग्वेज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये इन्स्टॉल करून तुम्ही तिला यूज करू शकता पहा. ओके, हे झालं पायथॉनचं सेकंड फीचर्स. नेक्स्ट फीचर्स पहा, पायथॉन इज अ जनरल पर्पज लँग्वेज. पायथॉन इज अ जनरल पर्पज लँग्वेज. आता जनरल पर्पज म्हणजे काय, की तुम्ही वेगवेगळ्या पर्पज साठी जावा लँग्वेज काय करू शकता, पायथॉन लँग्वेज तुम्ही यूज करू शकता. तर कोणकोणत्या पर्पज साठी, तुम्हाला जर समजा डेटा सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला पायथॉन लँग्वेज लागेल. समजा तुम्हाला AWS असेल, AI असेल, GUI असेल, वेब डेव्हलपमेंट मध्ये करिअर करायचं असेल, वेब डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला DevOps मध्ये करिअर करायचं असेल, तुम्हाला टेस्टिंग ऍप्लिकेशन किंवा टेस्टिंग मध्ये जायचं असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी ऍनिमेशन मध्ये जायचं असेल, तुम्हाला बिझनेस ऍप्लिकेशन डेव्हलप करायचे असतील, किंवा तुम्हाला ठिकाणी गेमिंग मध्ये जायचं असेल, तर वेगवेगळ्या पर्पज साठी तुम्ही काय करू शकता, पायथॉन लँग्वेज तुम्ही यूज करू शकता. डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग, त्याच्यानंतर डीप लर्निंग, डेटा अनालिटिक्स, अशा वेगवेगळ्या डेटा अनालिटिक्स या वेगवेगळ्या पर्पज साठी तुम्ही काय करू शकता, पायथॉन लँग्वेज यूज करू शकता. AWS म्हणजे काय, AWS चा फुल फॉर्म होतो अमेझॉन वेब सर्व्हिसेस. अमेझॉन वेब सर्व्हिसेस याच्यामध्ये सुद्धा पुढे भरपूर करिअर आहे पहा. AWS AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. GIU चा फुल फॉर्म होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. इथे मी राईट करतो, ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे ग्राफिकली प्रेझेंट करता पहा. तुम्ही पाहिलेला असेल पहा, ATM मशीन पाहिलेला असेल पहा, तर त्याचा जो काही UI असतो तो थोडा जरा ग्राफिकली प्रेझेंट असतो, म्हणजे एवढा तो चांगला दिसत नाहीये. म्हणजे GUI ऍप्लिकेशन आपण त्याला म्हणतो पहा. तुम्ही GUI ऍप्लिकेशन सुद्धा पायथॉन लँग्वेजचा यूज करून तुम्ही करू शकता. वेब डेव्हलपमेंट मध्ये तसं आपण जी बॅच स्टार्ट केलेली आहे ती बॅच आपण वेब डेव्हलपमेंट म्हणून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण शिकणार आहोत डिजांगो फ्रेमवर्क किंवा फ्लास्क नावाचं फ्रेमवर्क सुद्धा आहे पहा. ओके, सध्या जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये फ्लास्क पेक्षा डिजांगोला मार्केट सध्या जास्त आहे पहा. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी घेणार आहोत डिजांगो फ्रेमवर्क. अशा वेगवेगळ्या पर्पज साठी तुम्ही पायथॉन लँग्वेज यूज करू शकता. म्हणून आपण या ठिकाणी पायथॉनला म्हणतो पायथॉन इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर पहा पायथॉनचं पुढचं फीचर्स, पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. आता पोर्टेबल म्हणजे काय, म्हणजे तुम्ही पायथॉन लँग्वेज कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही यूज करू शकता पहा. तुम्ही विंडोज, लिनक्स, मॅकओएस, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणतीही असू द्या, तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पायथॉनचे प्रोग्राम तुम्ही टाईप करून रन करू शकता पहा. ओके, त्याचा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा तुमच्या लँग्वेजवर इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे एक प्रोग्राम जर तुम्ही विंडोज मध्ये जर राईट केला, तोच प्रोग्राम तुम्ही लिनक्स मध्येही करू शकता, तोच प्रोग्राम तुम्ही मॅक ओएस मध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे पायथॉन प्रोग्रामचा इम्पॅक्ट, ऑपरेटिंग सिस्टीमचा इम्पॅक्ट तुमच्या पायथॉन लँग्वेजवर होत नाही, प्रोग्रामवर होत नाही. पोर्टेबल, जसं आपण सिम कार्ड पोर्ट करतो पहा, तुम्ही पाहिलेलं असेल पहा सिम कार्ड पोर्ट. तुम्ही काय करता, सिम पोर्ट करत असताना एका कंपनीचं पोर्ट तुम्ही दुसऱ्या कंपनीत करता, तर पोर्ट करत असताना आपला नंबर चेंज होतो का, मोबाईल नंबर? तर मोबाईल नंबर नाही चेंज होत, फक्त काय चेंज होतंय, कंपनी चेंज होते. म्हणजे मोबाईल नंबरवर आपल्या कॉलिंगवर म्हणा, आपण जे कॉल करतो, आपण जे काय आपण यूज करतोय त्याच्यावर काही इम्पॅक्ट होतो का? काहीच नाही. सेम तसंच पायथॉनच्या प्रोग्रामवर कोणताच इम्पॅक्ट होत नाही. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो पायथॉन इज अ पोर्टेबल लँग्वेज. त्यानंतर नेक्स्ट फीचर पहा, पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आता हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे का, तर जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहा, इझी टू अंडरस्टँड. पायथॉन लँग्वेज समजण्यासाठी कशी आहे, इझी आहे. त्याच्यानंतर पायथॉन मध्ये जे काही तुम्हाला
प्रोग्राम राईट करायचे ते इझी टू राईट प्रोग्राम, इझी टू राईट प्रोग्राम. त्यानंतर इझी टू रीड करण्यासाठी एकदम इझी आहेत. त्याच्यानंतर ऑक्युपाइज लेस मेमरी, ऑक्युपाय लेस मेमरी, कारण प्रोग्राम छोटे असल्यामुळे मेमरी स्पेस सुद्धा काय करणार आहे तुम्हाला कमी लागणार आहे. त्याच्यानंतर पायथॉन इज अ पोर्टेबल. त्यानंतर असे वेगवेगळे कारण आहेत पहा, वेगवेगळे कारण आहेत पहा, म्हणजे हॅव्हिंग मोर युजर, म्हणजे पायथॉन मध्ये तुम्ही वेगवेगळे युजर्स या ठिकाणी एकमेकांसोबत कनेक्ट करू शकता. असे वेगवेगळे या ठिकाणी कारण आहेत की त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतो, पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आता इझी टू अंडरस्टँड, इझी टू राईट, इझी टू रीड काय, तुम्हाला एक मी सिंपल एक्झाम्पल दाखवतो पहा. तुम्ही मला आन्सर सांगू शकता. आता हे तुम्हाला वरचं काही समजलेलं नसेल, तुम्ही हळूहळू ते शिकताल, पण आत्ताचं एक्झाम्पल तुम्हाला समजेल पहा. इथे मी एक व्हेरिएबल घेतो पहा ए नावाचा आणि यामध्ये राईट करतो 10, 20, 40, 50. आता ही एक लिस्ट आहे, ती पुढे जाऊन आपल्याला शिकायची पहा. तर इथे टोटल किती एलिमेंट्स आहेत सांगा बरं, टोटल किती एलिमेंट्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. मी फक्त इथे राईट करतो पहा, जसं आपण इंग्लिश बोलतो ना सेम त्या प्रकारे मी राईट करतो 10 इन ए. 10 ए मध्ये आहे का? ट्रू फॉल्स सांगा. 10 ए मध्ये अवेलेबल आहे का? यस. आउटपुटला काय भेटलं तुम्हाला? ट्रू. मी या ठिकाणी राईट करतो 50 इन ए. 50 ए मध्ये आहे का? यस. ट्रू. मी आता राईट करतो 100 इन ए. 100 ए मध्ये आहे का? कंडिशन फॉल्स. मग जसं आपण इंग्लिश बोलतोय सेम त्या प्रकारे प्रोग्राम राईट करायचा पहा, सेम तसं. किंवा मी असं राईट करतो पहा काय, 30 नॉट इन ए. 30 नॉट इन ए. मी काय म्हणतोय 30 ए मध्ये नाही, जसं आपण इंग्लिश म्हणतोय 30 नॉट इन ए. आहे नाहीये का? तर आहे. कंडिशन फॉल्स. का? कारण 30 ए मध्ये आहे. मी या ठिकाणी असं राईट करतो 100 नॉट इन ए. 100 नॉट इन ए. 100 ए मध्ये नाही, कंडिशन फॉल्स. का? सॉरी, 100 नॉट इन ए, कंडिशन ट्रू. मी काय म्हणतोय 100 ए मध्ये नाही. बरोबर आहे, ए मध्ये 100 नाही आहेत, म्हणून आउटपुटला काय भेटलं आपल्याला? ट्रू. म्हणजे लाईक जसं आपण इंग्लिश बोलतोय ना सेम त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पायथॉनचे प्रोग्राम राईट करायचे. म्हणून या ठिकाणी आपण त्याला म्हणतो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. राईट करण्यासाठी इझी आहे, समजण्यासाठी इझी आहे आणि वाचण्यासाठी पण या ठिकाणी काय आहेत? इझी आहेत. असे वेगवेगळ्या कारण असल्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतो पायथॉन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट फीचर्स, पायथॉन supports all databases. पायथॉन सपोर्ट्स ऑल डेटाबेसेस. मग ते डेटाबेसेस कोणकोणते असू शकतात? मग तुमचा MySQL असेल, SQL असेल, MongoDB असेल, त्यानंतर तुमचा या ठिकाणी PLSQL असेल, अशा वेगवेगळ्या डेटाबेसला काय करतो पायथॉन या ठिकाणी सपोर्ट करतो पहा. असे खूप डेटाबेसेस आहेत. तर कोणताही डेटाबेस मध्ये तुम्ही पायथॉन लँग्वेज तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकता पहा. पुढे जाऊन आपण शिकणारच आहोत डेटाबेस कनेक्टिव्हिटी. पण सांगायचं काय की पायथॉन सपोर्ट्स ऑल डेटाबेसेस. तुम्ही कोणत्याही डेटाबेसेस वर काय करू शकता? पायथॉन लँग्वेज यूज करू शकता. नेक्स्ट फीचर्स, पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड एक खूप मोठा कन्सेप्ट आहे. पण ऍडव्हान्स मध्ये आपण शिकणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जवळजवळ 20-25 दिवस आपण तो कन्सेप्ट या ठिकाणी शिकणार आहोत. त्यालाच म्हणतो आपण UPS कन्सेप्ट. ओके, तर त्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला? त्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत. पण इथे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला 2-3 कन्सेप्ट राईट करतो पहा. पॉलिमॉर्फिझम, मग पॉलिमॉर्फिझमचे टाइप्स, इनहेरिटन्स, मग इनहेरिटन्सचे टाइप, मल्टीथ्रेडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, एनकॅप्सुलेशन, असे खूप सारे या ठिकाणी टाइप आहेत, टॉपिक्स आहेत. ते तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात पहा, याच्यावर प्रश्न. ओके, याच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर UPS कन्सेप्ट आपण ज्यावेळेस ऍडव्हान्स पायथॉन आपला स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला तिथे डीप मध्ये कव्हर करून सांगेल पहा. ओके, तर आता फक्त एवढंच लक्षात असू द्या की पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉन इज अ
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर पायथॉनचं नेक्स्ट फीचर्स पहा. पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज. पायथॉन इज अ बिगिनर्स लँग्वेज. आता बिगिनर्स लँग्वेज आपण त्याला का म्हणतो, तर पायथॉन लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस लँग्वेज नाही आल्या तरीही चालते. म्हणजे तुम्हाला पायथॉन लँग्वेज शिकायचं जर असेल पायथॉन, तर त्यासाठी तुम्हाला पाठीमागे कोणत्या लँग्वेजचं तुमच्याकडे स्किल जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, पायथॉन लँग्वेज तुम्ही शिकू शकता. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सी लँग्वेज जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, पायथॉन लँग्वेज तुम्ही शिकू शकता. पहा, म्हणजे एकदम बेसिक, त्याला आपण म्हणतो नर्सरी लेवल, असंही तुम्ही म्हणू शकता. पायथॉन इज अ नर्सरी लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. पहा, त्यानंतर पायथॉनचं नेक्स्ट फीचर्स पहा. पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह. एक्सप्रेसिव्ह म्हणजे काय, जसं आपण एक्सप्रेस करतो, समोरच्या व्यक्तीला, समजा तुम्ही एक प्रोजेक्ट डिझाईन केलाय, त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, समोरच्या व्यक्तीला समजून सांगायचं आहे की तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये नेमकी काय वर्क केलंय, त्या प्रोजेक्टचा यूज काय आहे, त्यासाठी तुम्ही काय काय यूज केलंय, तुम्हाला एक्सप्रेस करायचं समोरच्या व्यक्तीला. तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता, त्यांना समजावून सांगू शकता, एक्सप्रेस करू शकता. तर त्यासाठी आपण म्हणतो पायथॉन इज अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. आणि अजून एक फीचर्स या ठिकाणी पाहूया. पायथॉन इज अ रिच इन मॉड्यूल्स. पायथॉन इज व्हेरी रिच इन मॉड्यूल्स. मॉड्यूल्स, ओके. मॉड्यूल्स मग कोणकोणते मॉड्यूल्स, किंवा आपण त्या ठिकाणी मॉड्यूल्सला लायब्ररी सुद्धा आपण म्हणू शकतो. पायथॉन इज अ रिच इन मॉड्यूल्स ऑर लायब्ररी. तर कोणकोणते मॉड्यूल्स मी तुम्हाला आत्ताच सांगितले. पहा, नम्पी, पांडास, नम्पी, पांडास, त्यानंतर केरास, मॅथप्लॉट, मॅथलिब, त्याच्यानंतर स्कायफाय, त्याच्यानंतर पायटॉर्च, असे वेगवेगळे या ठिकाणी काय आहेत, पायथॉनचे लायब्ररी आहेत. खूप साऱ्या लायब्ररी आहेत. म्हणजे तुम्हाला डेटा सायन्स कडे जायचं असेल, मशीन लर्निंग कडे जायचं असेल, डेटा अनालिटिक्स कडे जायचं असेल, एआय कडे जायचं असेल, गेमिंग कडे जायचं असेल, रोबोटिक्स कडे जायचं असेल, एआय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या याच्याकडे जर जायचं असेल तुम्हाला, त्यासाठी पायथॉनचे मॉड्यूल्स तुम्हाला गरजेचे आहेत. ओके, असे वेगवेगळे या ठिकाणी पायथॉनचे मॉड्यूल्स आहेत. तर यामुळे आपण म्हणू शकतो पायथॉन इज अ रिच इन मॉड्यूल्स. तर अजूनही पायथॉनचे खूप सारे फीचर्स आहेत. ओके, पण इथे आपण बेसिक 10 फीचर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर कोणकोणते, पायथॉन इज अ easy, simple and powerful language, open and free source. Python is a general purpose language, portable language, high level programming language. Python supports all databases. Python is an object oriented programming language. Python is a beginner's language and Python is a very expressive language. आणि तुम्ही अजूनही म्हणू शकता Python is a rich in मॉड्यूल्स. असे वेगवेगळे पायथॉनचे फीचर्स आहेत. पहा, तुम्हाला तर विचारले, तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके, इथे मी जे काय राईट केलं आहे हे तुम्हाला पुढे जाऊन शिकायचंय, तुम्हाला समजणार नाही. मी फक्त तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला की पायथॉन लँग्वेज इझी काय, कसे प्रोग्राम राईट करायचा, एकदम सिस्टमॅटिक आहे. पहा, ओके. तर एरर सुद्धा तुम्हाला वाचल्याबरोबर समजतात पायथॉनचे की तुम्ही कुठे चुकलेला आहात. ओके, इथे तुम्हाला सांगतोय पण, पाहतो लाईन नंबर 4, हे पहा, लाईन नंबर 1, 2, 3 आणि 4 तुम्ही कुठे चुकलेला आहात, लाईन नंबर 4. म्हणजे एरर वाचल्याबरोबर तुम्हाला समजतात. तर पायथॉन लँग्वेज अदर लँग्वेजच्या तुलनेत पायथॉन लँग्वेज कशी आहे, एकदम सिंपल आहे. पहा, ओके. हिस्ट्री ऑफ पायथॉन अँड फीचर्स ऑफ पायथॉन, या 2 कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्यात, सांगा.